महिन्याला 50,000 पगार, कधी 60,000पर्यंत कमाई, तरीही मुलीने दिला लग्नाला नकार. कारण ऐकून हादराल, विश्वास बसणार नाही. यामागचं खरं कारण समजताच अनेक तरुणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तुमच्याही मनात एक प्रश्न निर्माण होईल, की आजच्या काळात नेमकं काय महत्त्वाचं आहे, पैसा की काही वेगळंच? लग्नासाठी मुलगा पाहायला गेला की पहिला प्रश्न असतो, काय करतो? दुसरा, किती कमावतो? आणि तिसरा, स्थिर आहे ना? पण जर एखादा मुलगा प्रामाणिकपणे महिन्याला 50 ते 60,000 रुपये कमवत असेल, स्वतःच्या पायावर उभा असेल, तरीही त्याला वारंवार नकार मिळत असेल, तर कारण काय असू शकतं? हा तरुण 30 वर्षांचा, स्वतःच्या कष्टावर उभा राहिलेला, कुणाच्याही पुढे हात न पसरवता रोज काम करून घर सांभाळणारा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने पारंपरिक नोकरीचा मार्ग निवडला नाही. त्याने एक वेगळा पर्याय स्वीकारला. लोकांना त्यांच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याचं काम तो करत होता. त्याच्या दिवसाची सुरुवात सकाळी लवकर व्हायची. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा थंडी, तो रस्त्यावर असायचाच. कधी 8 तास, कधी 10 तास, तर कधी त्याहून अधिक. प्रत्येक फेरीनंतर थोडे पैसे खात्यात जमा व्हायचे. दिवसाअखेरीस त्याला समाधान असायचं, आजही मेहनतीचे पैसे कमावले. महिन्याच्या शेवटी त्याच्या खात्यात 40 ते 50,000 रुपये सहज जमा व्हायचे. कधीकधी 60,000पर्यंत पोहोचायचे. शहरात एकट्याने राहणाऱ्या तरुणासाठी ही रक्कम काही कमी नव्हती. घर खर्च, स्वतःचे खर्च आणि थोडी बचत, सगळं सुरळीत चाललं होतं. घरच्यांनी विचार सुरू केला आता लग्नाचा. नातेवाईकांकडून प्रस्ताव यायला लागले. पहिल्या कुटुंबाशी बोलणं झालं. मुलीच्या घरच्यांनी विचारलं, किती कमाई आहे? उत्तर मिळालं, महिन्याला 50,000च्या आसपास. ते ऐकून सगळं ठीक वाटलं. पण काही क्षणांनी दुसरा प्रश्न विचारला, नेमकं काम काय करतो? आणि तिथून चित्र बदलायला सुरुवात झाली. कामाचं नाव ऐकताच समोरच्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. बोलण्याची पद्धत बदलली आणि काही दिवसांनी एक छोटा संदेश, जमत नाही. पहिल्यांदा नकार मिळाला तेव्हा त्याने फार मनावर घेतलं नाही. चालायचंच असं म्हणत तो पुन्हा कामाला लागला. दुसऱ्यांदा पुन्हा एक प्रस्ताव आला. पुन्हा तेच प्रश्न, पुन्हा तीच कमाई आणि पुन्हा कामाचं नाव ऐकल्यावर शांतता आणि शेवटी नकार. हळूहळू त्याला लक्षात यायला लागलं की समस्या त्याच्या स्वभावात नाही, शिक्षणात नाही, कमाईत नाही. समस्या आहे त्याच्या कामात. तो खाजगी क्षेत्रात रस्त्यावर प्रवासी ने-आण करणारा चालक होता. ॲप आधारित सेवा देणारा. अनेक मुलींच्या घरच्यांना असं वाटत होतं की हे काम स्थिर नाही. आज आहे, उद्या नसेल. पगार निश्चित नाही, सुट्ट्या नाहीत, जोखीम आहे, अपघाताचा धोका आहे, भविष्यात सुरक्षितता नाही आणि म्हणून आम्हाला सरकारी नोकरी करणारा मुलगा हवा. काही वेळा त्याला सरळ सांगण्यात आलं, 50,000 कमावतोस? ठीक आहे, पण सरकारी 25,000 जरी असले तरी चालतील. कमीत कमी खात्री आहे. त्याच्यासाठी हे ऐकणं सोपं नव्हतं, कारण तो रोज कष्ट करून प्रामाणिकपणे कमवत होता. त्याला प्रश्न पडला, मी चुकीचं काय करतोय? मी चोरी करत नाही, फसवणूक करत नाही, लोकांना सुरक्षित ठिकाणी ने-आण करण्याचं काम करतो, मेहनतीचा पैसा कमावतो. मग माझ्या कामाची किंमत इतकी कमी का? त्याच्या घरच्यांनाही काळजी वाटायला लागली. बघ, लग्न जमत नसेल तर एखादी स्थिर नोकरी बघ, असा सल्ला दिला जाऊ लागला. कारण समाजात अजूनही काही कामांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झाला. एकीकडे स्वतःच्या मेहनतीचा अभिमान, दुसरीकडे वारंवार मिळणारे नकार. प्रत्येक वेळी बोलणी पुढे जातात, आशा निर्माण होते आणि मग एका वाक्यात सगळं संपतं. त्याला कळायला लागलं की अनेक कुटुंबांसाठी कामाचा प्रकार हा कमाईपेक्षा मोठा मुद्दा आहे. गणवेश, ऑफिस, टेबल, खुर्ची, सरकारी शिक्का या गोष्टींना अजूनही जास्त महत्त्व दिलं जातं. तो स्वतःला विचारू लागला, मी माझं काम सोडावं का? फक्त लग्नासाठी? मी जे करतो ते कमीपणाचं आहे का? समाजाच्या अपेक्षांसाठी स्वतःची ओळख बदलावी का? काही जणांनी त्याला धीर दिला. काम लहान मोठं नसतं. काहींनी सांगितलं, आधी लग्न कर, मग परत सुरू कर. तर काहींनी स्पष्ट सांगितलं, स्थिर नोकरी शोध. हळूहळू त्याच्यावर दबाव वाढू लागला. कुटुंबाच्या इच्छा, समाजाची अपेक्षा आणि स्वतःचं भविष्य. शेवटी त्याने मन कठोर केलं. लग्नासाठी तरी दुसरी नोकरी शोधायचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेताना त्याच्या मनात एक वेदना होती. मी चुकीचा नाही, पण तरीही मला बदलायला लागतंय. माझी मेहनत कमी नाही, पण तरीही ती अपुरी समजली जाते आहे. त्याने मान्य केलं की त्याचं सध्याचं काम खरोखरच जोखमीचं आहे. सुट्टी नाही, पगार निश्चित नाही, आजारी पडलो तर उत्पन्न बंद, भविष्यासाठी सुरक्षा नाही. त्यामुळे पालकांची भीती पूर्णपणे चुकीचीही नाही. परंतु प्रश्न उरतो, फक्त कामाच्या नावावरून एखाद्या माणसाची किंमत ठरवणं योग्य आहे का? त्याचा स्वभाव, जबाबदारी, कष्ट यांना काहीच महत्त्व नाही का? आज अनेक तरुण फ्रीलान्सिंग, ॲप आधारित सेवा, स्टार्टअप, यूट्यूब, डिलिव्हरी, ड्रायव्हिंग अशा क्षेत्रात काम करत आहेत. त्यांची कमाई चांगली आहे, पण समाजाच्या नजरेत स्थिरता अजूनही वेगळ्या चौकटीत मोजली जाते. ही गोष्ट फक्त एका तरुणाची नाही, ही संपूर्ण पिढीसमोर हा उभा राहिलेला एक प्रश्न आहे. आपण कामाला मान देतो का, की फक्त पदाला? शेवटी या तरुणाने जे पाऊल उचललं ते अनेकांसाठी धक्का देणार आहे. त्याने स्वतःची चालू कमाई बाजूला ठेवून स्थिर नोकरीच्या शोधात जाण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला वारंवार सांगितलं जात होतं, हे काम लग्नासाठी योग्य नाही. आणि हेच खरं कारण आहे त्या नकारामागचं. पैसा नव्हता समस्या, स्वभाव नव्हता समस्या, शिक्षण नव्हतं समस्या. समस्या होती तो कोणतं काम करतो.
महिन्याला 50 ते 60 हजार कमावूनही फक्त रस्त्यावर ॲप आधारित सेवा देणारा चालक असल्यामुळे त्याला नकार देण्यात आला आणि हीच गोष्ट ऐकून अनेक तरुणांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, उद्या आपल्याबाबतही असंच होणार का? ही कथा घाबरवणारी आहे, कारण ती वास्तव दाखवते आणि कदाचित म्हणूनच हा तरुणांसाठी एक अलर्ट आहे. कमाई महत्त्वाची आहेच, पण समाजाच्या चौकटीत बसणं अजूनही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं.